तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईजच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं ते सांगणार आहे. इथे पूर्ण उंची घेतलेली आहे, त्यात 1 इंच प्लस केलं तर 14 इंचवरती पेपर कट करून घेते आहे. आपण बॅक पार्टचं कटिंग करत आहोत. तर 13 इंच उंची आहे, तर 14 इंचवर मी पेपर कट केला. आता रुंदी घेऊ. छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ. शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर 8 इंच छातीचा चौथा भाग आहे, तर आता अर्धा इंच प्लस करून 8.5 आलं. त्यात 2 इंच वाढवून 10.5 इंचावर मी ब्लाऊजची घडी घेतली आहे. 10.5 उंचीचा पेपर आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला यावर मापे टाकायला सोपे होईल. आपली रुंदी 10.5 व उंची झाली आहे 14 इंच. आता शोल्डरचे माप टाकून घेऊ. इथे 5.5 इंचावर शोल्डर टाकत आहे आणि मुंडा पण 5.5 इंचावरती घेतला आहे. त्याचा एक बॉक्स आखून घेऊ. जिथं 8 इंच छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच लूजिंग आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, ते आपण रेष आखून घेऊ. इथं आपल्याला अर्धा इंच कोपऱ्यात मार्किंग करायचं आहे. त्याची तिरकी रेषा आखून घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्याला ब्लाऊज पाठीमागून खेचला जात नाही. कोपऱ्यातून 1 इंच मी घेतला आहे आणि तिरक्या ते रेषेचा मध्य केला आणि फिटिंगच्या इथला रेषा तो 1 इंचाचा पॉईंट, असे 3ही पॉईंट जोडत आपण पाठीमागचा मुंडाचा आकार देऊन घेऊ. फिटिंगच्या इथे मी पाव इंच खाली घेतला आहे. आता 2.25 इंच गळा खोली घेतली. पाठीमागचा गळा आणि 8.5 इंच, तर मी 9 इंचावर मार्किंग करते. गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. इथे गोलाकार सिंपल गळा आखून घेतला आहे. पाठीमागचा भाग परफेक्ट असं मेजरिंग झालेलं आहे. आता त्यात मार्किंगवरती आपण पेपर कट करून घेऊ. तर आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेणार आहोत. तर इथं अर्धा इंच मार्जिन घेतलं आहे. बॅक पार्ट आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. फिटिंगची रेषा मी आखून घेतली आहे. 2.25 इंच गळा खोली आणि 5.5 इंच मुंडा घेतला आहे. याची रेषा पण मी आखून घेते. या पद्धतीने पाठीमागचा मुंडापासून खाली एक मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर खाली इथं अर्धा किंवा 1 इंच वाढवायचा आहे आणि इथं 1.5 इंचाचा टक्स आपण घेणार आहे. त्यामुळे मी 1.5 इंच मार्किंग केलं. याची तिरकी रेषा आखून घेऊ. या पद्धतीने मी पेपर व्यवस्थित कट करून घेते. पुढचा मुंडा आहे तो अगोदर कट करायचा. तर जसं बॅक पार्ट आहे तसं फ्रंट पार्ट आखून घेतला. फक्त सुरुवातीला हुकपट्टीसाठी अर्धा इंच रेषा आखली, तुम्ही बघू शकता. आणि इथं आता पुढचा गळा जेवढा आहे तेवढा घ्यायचा. मी इथं 6 इंच घेतला आहे. 2.5 इंचावर गळा घेतलेला आहे. खालच्या साईडला वाढवून आणि बॉक्स आखून घेते. इथे उभा टक्स 9 इंच घेतला मी आणि आडवा टक्स 3.5 इंच खालच्या साईडला, पण 3.5 इंच टक्स घेऊ. त्याची सरळ रेषा आखली. या पद्धतीने मी खालच्या साईडला 1.5 इंच टक्स घेतला आहे, आडवा आणि उभा 2 इंच. आणि आता प्रिन्सेस कटचा आकार कसा द्यायचा ते नीट बघा. कोपऱ्यातून मुंड्याच्या इथं तिरकी रेषा आखून घेतली. तर सिंपल आता 9 इंचाचा जो पॉईंट दिलेला आहे तिथे गोलाकार शेपमध्ये या पद्धतीने आपल्याला उचलून प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. कोपऱ्यांमध्ये मी पाव इंचाचा टक्स घेतले आहे. आता बॅक पार्ट घेऊन फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. 3.5 इंच टक्स खाली, पण 3.5 इंच टक्स. इथे 2 इंच वरती घेतला आहे. प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला. 1 इंच तिरकी रेषा देऊन गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा.